तर नमस्कार मंडळी. तर आज मी चित्रपट बघितला गोंधळ. आणि आमच्यासारखे मित्र असल्यावर काही काळजी करायचं कारण नाही म्हणा. आता 3:45चा शो होता, पण याच्या आधी मुंबईत कुठे दुसरा शोच नव्हता, त्यामुळे यालाच फर्स्ट डे फर्स्ट शो म्हणावं लागेल. जगू दे बाई आता तरी आम्हाला. तर चित्रपटाचे डायरेक्टर आहेत संतोष डावखर. यांच्यासाठी माझ्याकडे एक गाणं आहे, जीव लगे जीवाचा, आमचा संतोष मामा जीव लगे जीवाचा. अरे काय मूवी बाई, एक नंबर मूवी होता बाई. मला तर खूप आवडला. एवढा एंगेजिंग चित्रपट मी म्हणजे एक्सपेक्ट नव्हता केला. मला वाटलं थोडा लॅग होईल, इकडं तिकडं कुठेतरी लॅग होईल, पण कुठंच नाही. या एक सेकंड पण इकडं तिकडं नाही, एकदम सुरुवातीपासून. आणि कौतुक करायचं म्हणजे सुरुवातीचे पहिले म्हणजे मी आता एकदम एक्झॅक्टली तर नाही मोजले, पण माझ्या अंदाजे 25 ते 30 मिनिट एकदम अनकट होता पिक्चर. अनकट जशी सुरुवात झाली, अरे बाप रे बाप, सुरुवातीपासून एवढा म्हणजे काय तयारी बाबा, डायरेक्टरची काय तयारी. म्हणजे मी फक्त मोजत होतो बाई, आता किती वेळ चालेल. तेव्हा सुरुवातीला पहिले 2 कॅरेक्टर, ते आजोबा आणि त्याचा नातू येतात बाई. सुरुवातीला तिथून येतात, मग आता मंदिरात जातात. मंदिराचे छोटं मंदिर होतं, तिथे गेले. मला वाटलं ठीक आहे आता इथं कॅमेरा कट होईल, पण नाही, तिथं पण नाही. तिथून मग परत थोडं पुढे येतात, मग बैलगाडी येते. बैलगाडी मला वाटलं तिथं कट होईल, तिथं पण नाही. बैलगाडी निघून जाते, हे तरी पण चालत येऊ लागले. काही ना काही कन्व्हर्सेशन चालूच आहे. त्याच्यानंतर भाई जे डायरेक्ट घरी गेले. घरामध्ये पूर्ण गोंधळाचा माहोल आहे, लग्न झालेलं आहे आणि खूप सारे पाहुणे मंडळी आले आहेत. बाया ते दळतात, त्यांचे गाणे अंगाई वगैरे चालू आहे. त्याच्यानंतर कॅमेरा त्यांच्या मागे जातोय. घरात गेला कॅमेरा समोर, आता आरशा समोर कॅमेरा जातोय असा. तरी पण काय माहिती मग कसं केलंय ते मला समजायला. मी डोकं लावत होतो, म्हणलं यार ह्यांनी शूट कसं केलं असेल. ते कॅमेरा समोर आरसा आहे, कॅमेरामॅन इथून आला तर दिसलं पाहिजे ना त्याच्यात, पण नाही, बिलकुल दिसत नाही. कॅमेरा इकडून थांबतो, मग परत 5-6 मिनिटाचा सीन आहे, मग परत इकडून इकडं जातो. एवढी ॲक्युरसी एक्सपेक्ट नव्हती केली मी सर, संतोष सर तुमच्याकडून. बाप रे बाप. आणि संतोष सर, तुम्ही जेव्हा म्युझिक डायरेक्टर तुम्ही जेव्हा चूज केला, एक नंबर यार. काय म्युझिक आहे, काय म्हणजे एकच गाणे त्याच्यात, आणि एवढं क्लासिक सॉन्ग आहे, बॅकग्राऊंड म्युझिक एवढं क्लासिक आहे, सगळंच एकदम क्लासिक आहे. आणि ॲक्टर्स भाई, सगळेच ॲक्टर भारी घेतले तुम्ही, एकापेक्षा एक. काय तो सर्जेराव, त्याचे वडील पण ते तर आहेच माहिती आहे आपल्याला. परत जो स्पेशल यार ती हिरोईन यार, काय जबरदस्त यार, काय ॲक्टिंग करते, एवढा भारी रोल केला आहे ना. मी विचार म्हणजे यार, हॅट्स ऑफ गाईज. तुमची पूर्ण टीम, पूर्ण अख्खी टेक्निकल टीम, पूर्ण म्युझिकल टीम, पूर्ण जे कॅमेरामॅनची टीम होती ती, डायरेक्टर, सगळे टॉप नॉच. मी म्हणजे आज तर मी एकट्यात बघितला, कारण मी या चित्रपटाच्या आधीच मी एक तमिळ चित्रपट बघितला, तर त्यामुळे मला एकट्यालाच जावं लागलं. आणि मला अजून एक गोष्ट वाईट वाटली यार, गोंधळ म्हणजे हा चित्रपट फक्त आज नावालाच रिलीज केलं वाटतं यांनी, कारण याची रिलीज डेट आजची आहे आणि 4:45च्या नंतर शो लावले जे पण असतील ते. त्याच्या आधी शोच नव्हते. त्याच्या आधी म्हणजे हा जो तमिळ चित्रपट पाहिला मी 12:20चा शो बघितला. याचा कसं काय 12:20चा शो होता मग, आणि गोंधळचा गाणं होता. आणि हे दे दे प्यार दे टूला तर सगळे दिवसभर याचे छोटे. तर ठीक आहे, तर माझं एवढंच म्हणणं आहे की यार असे चित्रपट आहे ना, खरंच मराठी इंडस्ट्रीसाठी हा खूप मोठा म्हणजे ब्रेक थ्रू आहे. आणि मला खूपच चांगलं वाटलं यार, खूप दिवसानंतर असा मराठी चित्रपट पाहिला एकदम गावाकडचा. आणि यार शपथ यार, माझ्याकडे शब्द नाही झाला. मी म्हणजे एक्सपेक्टच नव्हतं केलं इतका जबरदस्त असेल. म्हणजे तुम्ही बिनधास्त जाऊ शकता हा चित्रपट बघायला. फॅमिली फ्रेंडलीच आहे तसा, एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये. आणि एकदम म्युझिकल आहे चित्रपट, मस्त एकदम हे चालू असतं त्याच्यात, गोंधळ वगैरे ते वाजवत असतात मस्त. गोंधळ जे आहेत ना, गोंधळमध्ये तुम्हाला आता जे गावाकडचे असतील त्यांना माहिती आहे गोंधळात नेमकं काय असतं. मला एवढं माहीत नव्हतं हे की पैसे देतात वगैरे, मग त्याच्यानंतर त्याचं नाव त्याचेच माझ्या उडवतात, जे पैसे देतो त्याचेच माझ्या उडवतात. तर ते एक भारी होतं. आणि काय भाई, काय स्टोरी आहे, बाप रे बाप. मला पहिले असं वाटलं की जेव्हा म्हणजे सुरुवात आली, अर्धा तास तर एकदम अनकटच होता. त्याच्यानंतर पण स्टोरी असं वाटलं की मला वाटलं की पूर्ण गोंधळ वगैरे होणार आणि सकाळपर्यंत काहीतरी होणार, पण नाही. गोंधळ म्हणजे फक्त तो लग्नाच्या नंतरचा गोंधळ नाही आहे, ॲक्च्युअलमध्ये गोंधळ आहे बाई. कोणतं कॅरेक्टर नेमकं काय करेल कधी नाही, त्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावाच लागेल. तर माझ्याकडून या चित्रपटाला 5/5 स्टार्स. आय एम व्हेरी हॅपी. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी फॉर दिस अँड येस, आय एम गोना रिवॉच इट टुमारो अगेन. एवढा मस्त छान चित्रपट रिलीज झाला, त्याचं प्रमोशन इतकं भारी केलं ना. कारण मी मागच्या आठवड्यात पण मी एक हॉलिवूडचा चित्रपट बघायला गेलो, तेव्हा
त्यांनी मला अरे 1 मिनिट थांबा, व्यवस्थित दिसतंय का? दिवाळीसाठी छापलं असेल त्यांनी, पण थोडं उशिरा का होईना मला माझ्यापर्यंत आलं आणि हे दिला. आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. तर असेच चित्रपटांचे ट्रेलर्सचे आणि गाण्यांचे तुम्हाला रिव्ह्यू बघायचे असतील तर मी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब कराच, कारण मी आता रेग्युलरली व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.